नमस्कार सर्व भावी अधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत। मी प्राध्यापक उपाडे परत आज आपल्या सेवेमध्ये वेदांत करियर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला जोडले गेलेलो आहे। बघा मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटली की प्रत्येक शब्द संग्रह हा खूप महत्त्वाचा भाग मानला जातोय आणि आपण जर बघितलं तर मागील परीक्षेचा जर अभ्यास केला तर सर्वात जास्त प्रश्न शब्द संग्रहाशी संबंधित आहेत। म्हणून खास तुमच्यासाठी आज महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे शब्द संग्रहापैकीच एक अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द ज्याला वापरतो आपण त्यांना काय म्हणतो, समूहदर्शक शब्द। म्हणजेच समूहाला दिलेलं जे नाव आहे त्यावर आपण चर्चा करत आहोत। ठीक आहे मित्रांनो, तर सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये समूहदर्शक शब्द। बघा मित्रांनो, काय बघतोय आपण आज, समूहदर्शक शब्द। ठीक आहे, जसं की आपण आता वेगवेगळे प्रश्न बघणार आहोत, पण त्यापूर्वी शब्दांचा अभ्यास कसा करावा आणि आपल्या डोक्यामध्ये तो कसा बसेल या जर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला तर तुम्हाला 100% अडचण येणार नाही। तर ठीक आहे मित्रांनो, वेळ न घालवता आपला अमूल्य वेळेचा विचार करून आता आपण सुरुवात करूया कशा प्रकारचे हे शब्द असतात। ठीक आहे, चला तर बघा मित्रांनो, आता प्रत्येक टॉपिक अभ्यासताना आपल्या डोक्यामध्ये एक कॉन्फिडन्स आलेला असेल आणि तो कॉन्फिडन्स बघता क्षणी आम्हाला आता अभ्यास करताना कुठलीही अडचण येणार नाही। बघा, आंब्याच्या झाडांची, आता आपण काय एक एक अभ्यास करणार। बघा मित्रांनो, काय म्हटलं जातं, आंब्याच्या झाडाची ला काय म्हणतात, राई। मग परीक्षेला प्रश्न येतो आंब्याच्या झाडाची राई, तर प्रश्नपत्रिकांचा काय, तर मित्रांनो आहे संच। असा अभ्यास करायचा आणि अशी अभ्यास टिप्पणी करत करत जर गेलो तर मित्रांनो शब्द आपल्या डोक्यामध्ये 100% लक्ष बसणार। ठीक आहे, आता मला सांगा आंब्याची राई, तर प्रश्न काय येणार, मग प्रश्नपत्रिकेचा काय, अशा प्रकारचा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या डोक्यात बसले पाहिजे प्रश्नपत्रिकेचा संच। बघा तिसरा, उंटांचा तांडा आणि यात्रेकरूंची जत्रा आणि जहाजांचा काफिला। आता ही गोष्ट तुम्ही परत परत अभ्यास करताना जर आठवणीमध्ये ठेवली तर उद्या कसाही प्रश्न येऊ द्या तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही। पण त्यापूर्वी जर आपण हे अभ्यास करत असताना आम्हाला जर शब्दांची आठवणच नाही झाली मित्रांनो, तो प्रश्नपत्रिका बघता क्षणी आपल्याला तो त्रास होऊ शकतो। ठीक आहे, आता मग प्रश्न कसा येतो यावर आपण चर्चा करू। बघा मित्रांनो, यात्रेकरूंची जत्रा तर जहाजांचा काय, असा प्रश्न येतो। त्यावेळेस आम्हाला कळालं पाहिजे जहाजांचा काफिला असतो, यात्रेकरूंची जत्रा असते, उंटाचा तांडा असतो आणि प्रश्नपत्रिकेचा संच असतो। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे जर शब्द आपण परत 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 आठवण्याचा प्रयत्न केला तर उद्याच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्याही ज्या ठिकाणी मराठीची आवश्यकता आहे अशा कोणत्याही परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात। प्रत्येक कोणत्याही डिपार्टमेंटला जा, मराठी म्हटलं की शब्द संग्रह आलाच आणि अशा प्रकारचा जर आपण सराव करत राहिलो डेली तर 100% आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाहीये। ठीक आहे, चला आता मग पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया, अजून माहिती घेऊया की माहिती घेताना आपल्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, तो म्हणजे कोणता। चला त्यानंतर बघा, आता या ठिकाणी परत दुसरे काही मी शब्द दिलेले आहेत आणि हे शब्द मागील परीक्षेमध्ये आलेले आहेत म्हणून आपण सराव करत आहोत। सराव करण्याच्या मागे उद्देश परत 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 जर आपण बघत बसलो तर 100% आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये आपलं उत्तर दिसल्याशिवाय राहणार नाहीये। ठीक आहे, आता बघा त्यानंतर बघा, साधूंचा जथा, मेंढ्यांचा कळप, मग चोरांची आणि दरोडेखोरांची काय, असा जर प्रश्न आला तर मित्रांनो त्यांची असते टोळी, एक नाही, चोरांची टोळी। आलं लक्षामध्ये। आता असे प्रश्न, ठीक आहे, असे प्रश्न जर आपण बघित राहिलो आणि अशाच प्रकारचा सराव करत राहिलो तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाहीये। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, जसं की आता बघा, पिकत घातलेल्या आंब्याची अढी, लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही म्हणता दाढी, दाढी नाही मित्रांनो ती अढी आहे, नाहीतर बोलता बोलता ओघामध्ये एखादा ऑप्शन तसंच लिहून टाकलं, असं चुका होऊ देऊ नका। अढी कशाला म्हणायचं, पिकत घातलेल्या आंब्याची अढी, तर प्रवाशांची काय असते मित्रांनो, झुंबड। आपण मला सांगा प्रवाशाला काय म्हणायचं, प्रवाशांची झुंबड।
तर आंबे जे पिकायला घातलेले असतात पिकवण्यासाठी, आता तुम्ही म्हणाल कुठं पिकवतात, ते प्रश्न नाही, पण प्रश्न हा आहे परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो यावर जर आपण चांगल्यापैकी अभ्यास केला तर कुठल्याही प्रकारचे शब्द तुम्हाला डोक्यात ठेवणे गरजेचे आहेत, कुठल्याही प्रकारचा शब्द असो, कारण तिथे एकच गोष्ट महत्त्वाची आहे, प्रश्न कशा येतो यावर जर आपण चर्चा करत राहिलो तर मित्रांनो उद्याच्या कुठल्याही परीक्षा असो, पोलीस भरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, कुठल्याही परीक्षा, त्या परीक्षेला अशा प्रकारे जेव्हा प्रश्न येतात तिथे आपल्याला फक्त लागतो आत्मविश्वास. ते कधी होऊ शकतो, परत 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 त्याचा सराव करावा लागतो आणि सरावांच्या माध्यमातून ऑप्शन दिसलं की ते आपलं 100% झाल्याशिवाय राहणार नाहीये. ठीक आहे. आता बघा त्यानंतर आता ही माहिती घेतल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये आला असेल प्रश्न कसा जरी फिरला तर तुम्ही आता फिरणार नाहीत याची मला 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया, पुढची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. बघा मित्रांनो आता या ठिकाणी मी काही शब्द देणार. काय दिलं बघा आता, माणसांचा काय म्हणतात, जमाव, तर केसांचा काय बघा, केसांचा झुपका किंवा पुंजका. आता हे अशा प्रकारचे दररोज जर आपण सराव करत राहिलो तर शब्द डोक्यात बसतात, डोक्यात बसलं म्हणजे आपला रिझल्ट आला. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, हे वास्तविक आहे. म्हणून परत परत सांगण्याचा मुद्दा हा आहे मित्रांनो, शब्द संग्रहाचा सराव केल्याशिवाय ते डोक्यात बसणार नाही, म्हणून आपल्याला ते अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आता त्यानंतर बघा, केसांची जट किंवा त्याला काही लोक बट म्हणतात, बरोबर, आणि हत्तींचा काय, कळप. त्यानंतर नाण्यांची चळत, तर हत्तींचा काय, कळप. बघा तर केसांची काय, जट किंवा बट, आणि केसांचा झुमका पण केसांची जट. बघा अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा येतात त्यावेळेस आपल्याला 100% या शब्दसंग्रहाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. एकदम सावकाशपणे कुठलीही घाई न करता मित्रांनो आपल्या ते डोक्यात कसं बसेल यावर जर जास्त विचार केला तर मला वाटतं तिथे आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. मी पावलोपावली यशाचा विचार का करतो, कारण यश हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. म्हणून वेदांत करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमच्या सेवेला दररोज यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जाणार आहे, फक्त विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या हितासाठी. ठीक आहे. तर अशा प्रकारचा दररोज आपण सराव घेणार आहोत, शब्दांचा सराव. जोपर्यंत आपल्या डोक्यात बसत नाही तोपर्यंत ती नोकरी आपली होऊ शकत नाही, म्हणून हा सराव चालू आहे. ठीक आहे मित्रांनो. चला तर या ठिकाणी नाण्यांची चळत, हत्तींचा कळप, केसांची जट किंवा बट, पण केसांचा आणि केसांची यामध्ये मात्र खूप फरक आहे आणि तो फरक आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आता आपण अजून काही शब्दांची भूमिका बघूया, जे शब्द आपल्याला उद्या नक्की फायदा होणार आहे. तर आता आम्हाला हे सुद्धा कळलं पाहिजे, सर आपण आता असे शब्द जे परीक्षेला आलेले आहेत ते आपण बघितले, मग ते बघितल्याच्या नंतर आपल्याला हे पण माहित झालं पाहिजे की सर मग परीक्षेला प्रश्न कसे येतात. स्पर्धा परीक्षा म्हटलं मित्रांनो की आपल्याला हा सराव होणं गरजेचं आहे. अगोदर माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या आधारे प्रश्न कशा प्रकारचा येतो हे मात्र आम्हाला कळणं गरजेचं आहे. त्याशिवाय वाचनामध्ये आपलं मन लागणार नाही. म्हणून आता या ठिकाणी मी काय तुम्हाला समूहदर्शक शब्दांचा सराव यावर आपण थोडासा करूया मित्रांनो, म्हणजे तुम्हाला तुमचा जो आत्मविश्वास आहे तो तुमचा जागा झाला पाहिजे आणि कायमचा कॉन्फिडन्स राहिला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. चला आता काय शब्दांचा संवाद. आता बघा इथे प्रश्न पहिला आहे. बघा मित्रांनो उद्याची पोलीस भरती असेल, सरळ सेवा कोणत्याही परीक्षा असतील किंवा आयोग एमपीसी मार्फत होणाऱ्या परीक्षा, PSI मुख्य परीक्षा असेल, कुठल्याही परीक्षा असो, मराठीचे प्रश्न कसे येतात हे जर आम्हाला कळालं तर त्या ठिकाणी कुठलीच अडचण येऊ शकणार नाही. पण आम्हाला प्रश्नाची दर्जाची जी भूमिका आहे हीच आम्हाला माहित नसेल तर त्या ठिकाणी अभ्यास करताना सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. ठीक आहे. आता मला सांगा, आम्हाला त्याची माहितीच नाही. आता तुम्हाला म्हटलं मी तसं की केसांचा आणि केसांची यामध्ये किती कन्फ्युजन आहे, यामध्ये गोंधळ उडतो आणि आपण काय करतो, घाईघाईमध्ये गिरवून टाकतो. लागलं तर लागलं नशिबानं. मित्रांनो नशिबालाच आपण घडवत असतो, नशीब आपल्याला नाही, आपण नशिबाला घडवत असतो. बरोबर. आम्हाला जर माहीत झालं तर 100% कळणार. बरोबर. जसं की आता मी परत सांगतो. आता प्रश्न कसा येतो बघा, किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा डॅश. मग असे प्रश्न येतात आणि मित्रांनो या 4 ऑप्शन मध्ये आपण ज्या नोकरीचं स्वप्न बघत आहोत ती बिचारी इथं थांबलेली असते.
ज्या विद्यार्थ्यांना अचूक माहिती भेटली तो लगेच गिरून टाकतो, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा, किल्ल्यांचा जुडगा तर केळ्यांचा काय मित्रांनो, लोंगर. का बरं हे उत्तर बरोबर आहे? हे का नाही? कारण आपल्याला माहिती, आपण काय म्हणतो मित्रांनो, द्राक्षाचा घोस म्हणतो ना, किंवा काही आपल्या चॉब्या असतात, बरोबर, त्यांचाही आपण म्हणतो घोष, द्राक्षाचा घोष. जास्त प्रमाणात आपण तिथे शब्द जास्त तिथे वापरत असतो, ठीक आहे, म्हणून हे चूक आहे. तर बघा, केळ्यांचा लोंगर. आता आपण ढीग का नाही बरं? कारण तुम्हाला माहिती आपण कशाचं म्हणतो, पैशाचा ढीग, धान्याचा आपण म्हणतो ना, पैशाचा ढीग लागला किंवा मोळीचा ढीग आहे, म्हणून या ठिकाणी हे पर्यायी उत्तर आहे, ते म्हणजे केळा. म्हटलं केळीचा उल्लेख केला तर त्याचा लोंगर असतो, ढीग नसतो. झुपका आताच बघितलं आपण, लक्षात आलं ना, केसांचा काय म्हणतो, झुपका, झुबका, झुबका. अशा प्रकारचे शब्द मित्रांनो तुम्हाला अगोदर मी माहिती दिली की मागील परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले आणि त्या प्रश्नाला अनुसरून आपल्याला मित्रांनो 4 पैकी 1 ओळखण्यासाठी त्याची जी माहिती आहे यावर आपण चर्चा केली आणि 100% तुम्हाला आता हे प्रश्नाचा सराव जर केला तर कुठल्याही परीक्षेला जाताना तुम्हाला यावर अडचण येणार नाही, ही 100% गॅरंटी आहे, ठीक आहे. चला आता कळालं मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे घेऊया की कशा प्रकारचा प्रश्न येतो, अजून आपण त्यावर चर्चा करूया. बघा पुढचा प्रश्न बघा. आता गाथन असते डॉट 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 डॅट डॅशची. आता आम्हाला माहित झालं असे प्रश्न येतात, हे जर माहित झालं तर आम्हाला अभ्यास करायला अजून काय येतो, आत्मविश्वास. कारण आत्मविश्वासावरच आपण हे यश संपादन करणार आहोत. कन्फ्युजन झालं की आंधी टोले मारावं लागतात मित्रांनो, आंधी टोले मारून काही खरं नाही. नाही तर गेल्या वर्षी अ ला घेतलं, या वर्षी ब ला गिरवतो मित्रांनो, असं स्वप्न पूर्ण होणार नाही. म्हणून सराव होणं आपल्याला गरजेचं आहे. मग बघा, गाथन असते. आता या ठिकाणी बघा एवढे पर्याय दिलेत. पहिलं ऑप्शन दिलं काजूंची, दुसरं दिलं केळ्यांची. आता केळ्यांची म्हटलं की आपल्याला माहिती लोंगर, बरोबर आहे. सुपारीची, नारळाची. या ठिकाणी आम्हाला दिसताक्षणी कळालं पाहिजे, गाथन म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये शब्द पर्याय राहिला पाहिजे, गाथन ही असते काजूंची. अशी आपण अगोदर शब्दांची माहिती घेतली की जसं उंटाचा किंवा ज्यावेळेस आपण टोळी म्हणतो, टोळी म्हटलं की त्या ठिकाणी आपण दरोडेखोरांची टोळी, त्यासाठी शब्द वापरला. म्हणजे थोडक्यात आपण अगोदर त्या टॉपिकवर काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि शब्दांचा अभ्यास करताना तुम्हाला मी एवढी महत्त्वाच्या ट्रिक्स देणार आहे की त्या ट्रिक्सद्वारे फक्त वाचन असं झालं पाहिजे की ते वाचन करतानाच आपण प्रश्न तयार करायचे. जसं की आपल्याला म्हटलं पाहिजे काजू, द्राक्षे म्हटलं की यांना कोणता शब्द इथं तयार होतो, हे आम्हाला जर वाचनामध्ये परत परत आलं तर प्रश्न दिसताक्षणी कळेल, बरोबर. एखाद्या व्यक्तीला आपण किती वर्षानंतर जरी बघितलं, जर खरंच बघितलं असेल तर आपण अंदाज लावू शकतो, नाही या 4 पैकी हे 3 नाही, एकच उत्तर आहे. 3 ऑप्शन जर आपले झाले तर एक ऑप्शन मित्रांनो आपलंच होतं आणि नोकरी आपली मनासारखी लागू शकते, ठीक आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा काय आहे उत्तर मित्रांनो, काजूंची. चला अजून बघूया प्रश्नचा दर्जा, कशा प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात. बघा, चळत असते. या ठिकाणी आम्हाला दिसताक्षणी कळालं पाहिजे. चळत म्हटलं, चळत म्हणजे वळत नाही. तुम्ही म्हणता चळत वळत, ते झालं आपले यमक जुळणारे शब्द, बरोबर. असं नाही इथे ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, चळत म्हटलं की मित्रांनो आपल्याला माहिती आहे चळत असते नाण्यांची, म्हणून उत्तर आहे ड. आता बघा, पोत्यांची नसते. केसांची काय आहे, केसांची जट. आताच आपण बघितलं ना. आता या ठिकाणी आपण आताच वाचन केलं आणि वाचन केल्यानंतर समोर दिसताक्षणी कळे की बाबा याचं उत्तर होऊ शकत नाही. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक जर 3 ओळखता आले तर मित्रांनो राहिलेला जो 1 आहे तो आपलाच होतो, यात कुठलीही शंका राहणार नाहीये, ठीक आहे. म्हणून धान्याची नाही तर असते नाण्याची, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघत असताना प्रत्येक गोष्ट बघा की आपल्याला जर माहितीच नसेल तर गिरवताना मात्र आपल्याला तिथे त्रास होतो. आणि सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे, शब्दांचा सराव करण्यासाठी त्या शब्दाचं वाचन खूप महत्त्वाचं आहे की जे करून आपण वाचन करतानाच प्रश्न तयार करायचे की याला असं म्हणतात तर त्यांना काय म्हणतात. अशा प्रकारचा सराव जर आपण डेली केला तर मित्रांनो तुमच्या डोक्यात राहिलेले शब्द कधीच विसरणार नाहीत. तुम्ही एखादं गाणं जर ऐकलं 10 वेळेस तर गाणं जर तुम्हाला एक एक कडवं माहित होतं तर हे तर आपला अभ्यास आहे, जिथं आपली नोकरी आहे, हे तर येणं साहजिक आहे, ठीक आहे. बघा
चला मग या ठिकाणी कळालं, चलत असते नाण्यांची. पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा, चलत असते नाण्यांची क्लिअर झाल्यानंतर आता या ठिकाणी पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, जे मागील परीक्षेला आलेला आहे आणि त्या परीक्षेच्या माध्यमातून आपल्याला या अशा प्रकारचा डेली दररोज तुमच्या सेवेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला जोडल्या जाणार आहे. आणि या शब्दापैकी आपल्याला 2 जरी शब्द आठवले मित्रांनो त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर आपला खूप 100% फायदा होतो. म्हणून पूर्णपणे व्हिडिओ पाहणं हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला बघा, समूहदर्शी शब्द लिहा. काय? गाय. गाय म्हटलं की मित्रांनो ताफा नसतो. आपण म्हणतो ना वाहनांचा ताफा आला. ताफा कशाचा आला? आपण कधी म्हटलं का गायीचा ताफा आला? नाही, वाहनांचा ताफा. अशा प्रकारचे आपण बोलत असतो. तसं या ठिकाणी काय आहे मित्रांनो? कळप. गायीचा कळप असतो म्हणून पर्याय क्रमांक ब हे उत्तर आहे. त्यानंतर माणसाचा जमाव असतो म्हणून हे उत्तर चूक आहे. आपण बघितलं असेल तांडा म्हटलं की आपल्याला काय आठवतो? उंट. याचा अर्थ प्रत्येक शब्दावर आपण जर काळजीपूर्वक आणि मनातून जर वाचन केलं मित्रांनो, तर तुमचं स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. अभ्यासाचं नियोजन हे खूप महत्त्वाचा भाग आहे. त्या माध्यमातून आपण हा सराव घेत आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला तर या ठिकाणी आपल्याला या गोष्टी नक्की 100% कळतील की अजून प्रश्न कसे असतात आणि या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला 100% फायदा होणार. यात तुम्ही मला सांगणार आहात चॅनलच्या माध्यमातून की सर या चॅनलवर आम्हाला 100% फायदा झालेला आहे. हे तुमच्याकडून मला ऐकण्याची अपेक्षा आहे. म्हणून ही दररोज तुमच्या सेवेसाठी मी प्रॅक्टिस करत आहे, तुम्हाला तुमचा सराव करून घेत आहे. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला मी वाचनामध्ये सांगितलं होतं. पुढचा प्रश्न असा आला होता, पिकत घातलेल्या आंब्याची. तुम्हाला आता सांगितलं होतं की प्रत्येक उत्तर शोधताना त्यांना काय म्हटलं जातं. हे वाचनामध्ये जर बरोबर झालं तर तुम्हाला इथे दिसता क्षणी तुम्हाला उत्तर कळेल. मग नाही काय काय बरं मित्रांनो? बघा, आपल्याला माहिती आपण थप्पी कशाची म्हणतो बघा. तर या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि पिकत घातलेला म्हटलं की त्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे की सर परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ शकणार नाहीये. तर बघा मित्रांनो, पिकत घातलेल्या आंब्याची असते अढी. काय असते? अढी. म्हणून हे उत्तर अगदी बरोबर आहे. आपण म्हणतो पैशांची थप्पी. आता या ठिकाणी गाथण आहे. गाथण म्हटलं की आपण त्यावर मंथन केलं होतं. म्हणजे वाचनामध्ये हे शब्द तुमच्या आले म्हणून आम्हाला दिसता क्षणी कळालं की सर केळ्यांचा म्हटलं की आम्हाला काय आठवतं. आता ढीग म्हटलं की आपण काय म्हणतो? पैशाचा ढीग लागला होता. कुणी काय म्हणतं? ढीग म्हटलं की काय असतं? पैशांचा ढीग लागला, आपण असं कधी कधी म्हणतो. आता मोळी म्हटलं की आपण काय म्हणतो? उसाची मोळी. बरोबर? किंवा या प्रत्येक शब्दावर आपण जर काळजीपूर्वक वाचन केलं तर मित्रांनो कुठेही अडचण होणार नाही. आपण घाई करायची नाहीये. शब्द म्हटलं ना, परीक्षेमध्ये घाई कधीच करायची नाही, कारण परीक्षेला जाण्याच्या अगोदर आपल्याला सर्व वाचन आणि प्रत्येक प्रश्नपत्रिका जर चाळत गेलो तर आपल्याला कुठेही अडचण येणार नाहीये. ठीक आहे मित्रांनो, तर याचं उत्तर आहे मित्रांनो अढी. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे जाऊया आणि आम्हाला 100% कळेल. बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे ज्याच्यावर आम्ही वाचन केलं होतं. उंटाचा. उंटाचा डॅश असतो. आम्हाला माहिती आहे तापा होऊ शकत नाही, झुंबड होऊ शकत नाही. प्रवाशाची काय असते? झुंबड. आपण वाचनात घेतलं होतं आणि वाचनात घेतलं म्हणजे आम्हाला तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही काळजीपूर्वक वाचन कराल ना ती तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, 100% रिझल्ट येणार. ठीक आहे, म्हणजे प्रवाशाची झुंबड. तर मित्रांनो उंटाचा काय असतो? तांडा. आलं लक्षामध्ये? आणि कळप म्हटलं की आपल्याला माहिती आहे आपण काय म्हणतो? हरणांचा कळप, हत्तींचा कळप. बरोबर? पण या ठिकाणी प्रश्न विचारला उंटाचा डॅश असतो, तर मित्रांनो याचं उत्तर आहे क. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एकदम फायदेशीर ठरणार आहेत आणि या माध्यमातून 100% कुठलीही अडचण येणार नाहीये. बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न मागील परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि अशा प्रश्नाला सामोरे जाताना आपल्याला 100% माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, खालील शब्द समूह अचूक शब्दाने पूर्ण करा. कशाने? अचूक शब्दाने पूर्ण करा. बघा, माणसाचा जमाव तसा सैनिकांचे काय?
बघा तुम्हाला मी याच्यावर असे प्रश्न पण केले होते की अशा प्रकारचे प्रश्न येतात. बघा आता आपल्याला माहिती पथक म्हटलं की आपण काय म्हणतो, भरारी पथक आलं, भरारी पथक आलं, बरोबर. पण या ठिकाणी आपल्याला कळलं पाहिजे की पहिलं ऑप्शन दिलं पथक, दुसरं दिलं तुकडी, नंतर दिलं पलटण आणि इथं खाली जे ऑप्शन दिले मित्रांनो तिन्ही बरोबर. आता जर मित्रांनो आम्हाला परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर आम्हाला आत्मविश्वास पाहिजे मित्रांनो. बघा सैनिकांचं पथकही म्हणू शकतो, सैनिकांची तुकडी म्हणू शकतो आणि सैनिकांची पलटणही म्हणू शकतो. म्हणजे असा जर आत्मविश्वास आपल्याला असेल तर मित्रांनो याचं उत्तर आहे तिन्ही बरोबर. याचा अर्थ सैनिकांचे पथक, सैनिकांची तुकडी, सैनिकांचे पलटण. हा कधी कळाला? वाचनाच्या माध्यमातून. आता आंधीर टोल्यावरणारा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आंधीर टोल्यावाला काय करतो, 4 पैकी 4 कस काय बरोबर असतील, मग काय असेल, एक तर अ घे, कोणी म्हणतं ब घे आणि मनात आलं क घे. पण मित्रांनो याचा आन्सर की आलं की उत्तर निघालं ड. याचा अर्थ आम्हाला याची माहिती पाहिजे, सैनिकांचे पथक, सैनिकांची तुकडी, सैनिकांचे पलटण असा अभ्यास करायचा. ठीक आहे मित्रांनो, याचा अर्थ उत्तर आहे क्रमांक ड. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न जे की लोंगर असतो डॅश डॅश डॅश, लोंगर असतो. आता मला सांगा आपण वाचनामध्ये जेव्हा मी तुम्हाला सराव करून घेत होतो शब्दांचा, त्या शब्दामध्ये याची माहिती मी अचूकपणे तुम्हाला दिली होती. म्हणजेच तुम्ही ते अचूकपणे वाचन केलं होतं आणि वाचनामध्ये जर व्यवस्थित आलं असेल तर प्रश्नामध्ये आम्हाला भीतीच काय. प्रश्नाची भीती कोणाला वाटते मित्रांनो, ज्यांनी अंधेटोले मारायचा विचार केलेला आहे आणि ज्यांनी प्रामाणिकपणे जर अभ्यास केला असेल त्याला अंधेटोले मारायची कुठलीही अडचण येणार नाहीये. बघा लोंगर असतो आमच्याला वाटलं म्हणजे केळ्यांचा, बरोबर, द्राक्षाचा नाही, पेरूंचा नाही आणि नारळांचा नाही. दिसताक्षणी कळालं. आपण अगोदरच सांगितलं होतं जसे मानवाची झुंबड, माणसाची झुंबड, तसं केळ्यांचा काय असा प्रश्न आपण अगोदर दिला होता. आणि शब्दसंग्रहाचं स्पष्टीकरण करताना त्यावर प्रश्न कसा येतो यावर सुद्धा आपण चर्चा केली होती. त्या चर्चेचा फायदा आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये होतो, कारण स्पर्धेमध्ये 4 पैकी 1 ओळखण्याची जी आहे, जी टेक्निकल आहे, ती टेक्निकल आपल्याला कळाली पाहिजे. आणि जर आम्हाला त्याची आयडिया नसेल तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. मित्रांनो जर अचूकपणे उत्तर गिरवायचं असेल तर 100% त्या प्रश्नाचं वाचन केल्याबरोबर जी माहिती अगोदर घेतलेली आहे ती तुम्हाला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा 9वा प्रश्न आहे मित्रांनो, हत्ती डॅश डॅश, हत्तीला काय म्हणतात, हत्तीचं काय म्हणतात. आणि तुम्हाला माहिती आहे आपण काय म्हणतो, थवा म्हटलं की कशाचा, पक्ष्यांचा थवा, म्हणून हे उत्तर चूक आहे. कळप, हत्तीचा कळप असतो म्हणून योग्य आहे. लोंगर का नाही मित्रांनो, कारण आपण सांगितलं केळ्यांचा असतो, केळ्यांचा लोंगर असतो म्हणून लोंगर म्हटलं मी, डोंगर नाही, नाही तर म्हणतात डोंगर, का डोंगर नाही लोंगर, आलं लक्षामध्ये. आणि म्हणून या पर्याय क्रमांक जर आम्हाला तिघांची माहिती झाली तर एका मिनिटात कळतं मित्रांनो, हत्ती म्हटलं की कळप या शब्दाशी त्याचा संबंध आहे, म्हणून पर्याय क्रमांक उत्तर ब. चला शेवटचा प्रश्न आता बघा मित्रांनो. आता या ठिकाणी प्रत्येक शब्द बघत असताना आम्हाला कळालं पाहिजे की टोळी म्हटलं की आम्हाला वाटतं दरोडेखोरांची टोळी, पण त्याचबरोबर सैनिक म्हटलं की तुकडी, यावर आपण चर्चा केली. आता या प्रश्नाकडे बघितल्यानंतर फुलझाडांचा काय, ताटवा. बघा मित्रांनो गुच्छ नाही, आपण म्हणतो फुलांचा गुच्छ, कुंज, समूह, हे प्रश्न दिसतात. अचूक उत्तर जेव्हा कळालं तेव्हा आम्हाला हे चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे हे कळालं. ठीक आहे मित्रांनो, तर अशाच प्रश्नांचा सराव तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे. अपेक्षा करतो मित्रांनो हा जो लेक्चरचा भाग आहे सुरू करण्याच्या मागे उद्देश की बऱ्याच विद्यार्थ्यांची एक मागणी होती की उपाडे सर तुम्ही चॅनल सुरू करा, आणि त्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला जोडल्याच्या बऱ्याच मुलांच्या आग्रहास्तव ही बघा वेदांत करिअर अकॅडमी मी सुरू केलेली आहे. अपेक्षा करतो मित्रांनो तुमच्या सहकार्याची, आणि सहकार्याच्या माध्यमातून मी नक्कीच तुमच्यासाठी दररोज म्हणजे दररोज तुमच्यासाठी मी वेगवेगळे शब्दसंग्रह, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, मग वेगवेगळे टॉपिक निहाय जसं की शब्दांच्या जाती असतील
त्यामध्ये नामावर प्रश्न कसे येतात, विशेषणावर प्रश्न कसे येतात, क्रियापद म्हणजे काय असतं, त्यांच्या अवस्था किती आहेत, त्यांचे प्रकार किती आहेत आणि त्यावर परीक्षेला आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत यावर सर्व आपण चर्चा करणार आहोत. अपेक्षा करतो तुमच्या सहकार्याची. ठीक आहे मित्रांनो, तर दररोज तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पूर्ण करणार आहात, त्यांच्यापर्यंत नेणार आहात की जे करून या संधीचं सोनं त्यांनाही करता येईल. आणि मित्रांनो, यावर्षी खूप मोठी भरती आहे. या भरतीच्या माध्यमातून मी हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी खास करून उघडलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे मित्रांनो, तर मग आता जाता जाता मी परत एक सांगेल, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज तुकाराम महाराजांचं कीर्तन पाहायला मिळेल. आलं लक्षामध्ये? तर मित्रांनो, पाहत राहा या व्हिडिओला पूर्णपणे आणि प्रश्नपत्रिकेला तुम्हाला 100% यश मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या महत्त्वाच्या भागामध्ये आज आपण इथे थांबूया. तर मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुमच्या मित्रापर्यंत पोहोचायला सुद्धा विसरू नका. थांबूया, भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये नवीन काहीतरी तुमच्यासाठी. थँक्यू.